श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोतेहो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, देवर्षी नारदांची स्वारी प्रचेता पुत्र दक्षांची जे 1000 पुत्र होते त्यांच्याकडे गेली. त्यांना म्हणायला लागली, असा एक देश आहे की जिथे एकच पुरुष आहे. एक असं विवर आहे जिथून बाहेर येण्याचा रस्ता नाही. एक अशी स्त्री आहे जी बहुरूपिणी आहे. एक असा पुरुष आहे जो व्यभिचार करणाऱ्या स्त्रीचा पती आहे. एक अशी नदी आहे जी मागे पुढे अशा दोन्ही बाजूंनी वाहते. एक असे आश्चर्यकारक घर आहे की जे 25 पदार्थांनी बनलेले आहे. एक असा हंस आहे ज्याची गोष्ट मोठी विचित्र आहे. एक असं चक्र आहे जे धारधार असलेले दात आणि वज्राने बनवलेलं असून ते आपोआप फिरत आहे. हर्षवांनो, जोपर्यंत तुम्ही पित्याची आज्ञा नीट समजून घेत नाही आणि मी सांगितलेली वरची परिस्थिती समजून घेत नाही, तोपर्यंत त्यांच्या आज्ञेनुसार सृष्टी कशी उत्पन्न करू शकाल. शुकाचार्य म्हणतात, राजा, हर्षव जन्मताच बुद्धिमान होते. देवर्षी नारदांचं हे गूढ बोलणं ऐकून ते आपल्या बुद्धीने स्वतः विचार करायला लागले. विचारामध्ये त्यांना उत्तर मिळालं, ज्याला जीव म्हणतात ते लिंग शरीरच भू आहे आणि हेच आत्म्याचे अनादिबंधन आहे. याचा विनाश पाहिल्याशिवाय मोक्षाला उपयोगी नसणारी कर्मे करण्यात काय अर्थ आहे. सर्वसाक्षी ईश्वर एकच आहे. तो सर्वांचा आश्रय आहे, परंतु त्याचा आश्रय कोणी नाही, तो भगवान आहे. या नित्यमुक्त परमात्म्याला पाहिल्याशिवाय आणि त्याला समर्पित केल्याशिवाय केल्या जाणाऱ्या कर्मांपासून जीवाला काय लाभ होणार आहे. जसा पाताळात गेलेला मनुष्य तिथून परत येत नाही, तसाच जीव ज्याला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा संसारात येत नाही, तो स्वतः अंतर्यामी ज्योतिस्वरूप आहे. त्या परमात्म्याला जाणून घेतल्याशिवाय विनाशी अशी स्वर्गादी फळं देणारी कर्म करण्यापासून काय, म्हणजे त्यांनी जे तप केलं ते तप करून काय फायदा आहे, असा विचार त्यांच्या मनामध्ये येतोय. बहुरूपी आणि सत्व रजतम या गुणांना धारण करणारी आपली बुद्धीच व्यभिचारिणी स्त्री आहे. तिचे खरे स्वरूप जाणून घेतल्याखेरीज, म्हणजे विवेक प्राप्त केल्याशिवाय अधिकाधिक अशांती वाढणारी कर्म करून काय उपयोग आहे. म्हणजे जीवनामध्ये असे कर्म केले पाहिजे. कर्म तर करायचेच, पण ज्याच्यातून आपल्या जीवाला शांती मिळेल, विवेक प्राप्त होईल, हे कर्म केले पाहिजे. ही बुद्धीच उलटा स्त्रीप्रमाणे आहे. हिच्या संगतीनेच जीवाचं ऐश्वर्य म्हणजे त्याची स्वतंत्रता नष्ट झाली. त्या उलट्या स्त्रीच्या पतीप्रमाणे जीव तिच्या पाठीमागे लागून संसारात भटकत राहतो. तिच्या सुख दुःख रूप गती जाणल्याशिवाय विवेकरहित कर्म करून काय सिद्धी मिळणार आहे. देवर्षी नारद म्हणतायत, राजा, माया हीच दोन्ही बाजूंनी वाहणारी नदी आहे. ही सृष्टी निर्माण करते आणि तिचा प्रलयही करते. जे लोक हिच्यातून बाहेर पडण्यासाठी तपश्चर्या, ज्ञान, तटांचा आश्रय घेऊ लागतात, त्यांना वाहून नेण्यासाठी क्रोध, अहंकार इत्यादी रूपात ती आणखी वेगाने वाहू लागते. जो मनुष्य तिच्या वेगाच्या अधीन असून अनभिज्ञ आहे, त्याला माईक कर्मांपासून कोणता लाभ होणार आहे. ही 25 तत्व म्हणजे काय माहिती का? एक अद्भुत घर. पुरुष हा त्यांच्या आश्चर्यमय आश्रय, तो सर्व कल्याणात्मक जगाचा अधिष्ठात्री. ही गोष्ट समजली नाही तर खरं स्वातंत्र्य कसं प्राप्त होणार.
म्हणून खोट्या स्वातंत्र्यतेने केली जाणारी कर्म व्यर्थ आहे. भगवंताचं स्वरूप सांगणारे शास्त्रच हंसाप्रमाणे नीर क्षीर विवेकी आहेत. ते बंधन, मोक्ष, चेतन आणि जड यांना वेगवेगळे करून दाखवतात. असं अध्यात्मशास्त्र जाणल्याशिवाय बहिर्मुख बनविणाऱ्या कर्मांपासून कोणता लाभ होणार आहे? थोडक्यामध्ये काय सांगायचं आहे राजा, की माणसाने अंतर्ज्ञान, आत्मज्ञान, आपल्या आतमधला विचार केला पाहिजे. बाहेरून खूप काही केलं पण बाहेरून सगळ्या गोष्टी करून उपयोग नाही. शाहीर राम जोशी म्हटलेत, मंडळी, काय गळ्यात घालून तुळशीची लाकडे, गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पण काय भवाला दूर करतील माकडे, बाहेर मिरविती आत हरी शिवाकडे. हा अंतःकरणाच्या अध्यात्मशक्तीच्या प्रेरणेचा, उद्बोधनाचा विषय. बाहेरून काय केलं याला तेवढं महत्त्व नाही आहे. देवर्षी नारद सांगतायत, हा काळ हेच एक चक्र आहे. हे नेहमी फिरत असतं. याची धार सूर्याप्रमाणे आणि वज्राप्रमाणे तीक्ष्ण आहे आणि हे साऱ्या जगाला आपल्याकडे खेचतं. त्याला थांबवणारं कोणीच नाही आहे. काळचक्र चालूच राहणार आहे. ते संपूर्णपणे स्वतंत्र आहे. ते कोणावर अवलंबून नाही आहे. ही गोष्ट न जाणता कर्मांची फळं नित्य आहेत असं समजून जे लोक सकाम भावनेने त्यांचं अनुष्ठान करतात त्यांना त्या अनित्य कर्मांपासून काय लाभ होणार आहे? शास्त्र हा पिता आहे, कारण दुसरा जन्म शास्त्रामुळेच मिळतो. म्हटलंय ना, जन्मनान जायते क्षुद्रा. जन्माला येणारा जीव अज्ञानी असतो पण संस्कारात द्विज उच्यते. संस्कार त्याच्यावर झाले की त्याचा दुसरा जन्म होतो. शास्त्र हा पिता आहे, त्यामुळे शास्त्राचं आचरण करणं गरजेचं आहे. त्याची शिकवण कर्मापासून निवृत्त होणारी आहे. हे न जाणता गुणमयी शब्दादी पंचविषयांवर जो विश्वास ठेवतो तो कर्मांपासून निवृत्त होण्याच्या आज्ञेचे पालन कसं बरं करू शकेल? राजा हर्षव्यांनी एकमताने असा निश्चय केला आणि नारदांना प्रदक्षिणा घालून ज्या मार्गाने गेल्यानंतर पुन्हा परत यावं लागणार नाही त्या मोक्ष मार्गाला ते चालू लागले. यानंतर देवर्षी नारद स्वरब्रह्मातील संगीत लहरीप्रमाणे अभिव्यक्त झालेल्या भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलाच्या ठिकाणी आपलं चित्त अखंड स्थिर करून नारायणा रमा रमणा नारायणा नारायण 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 विहार करायला लागले. ब्रह्मदेवानी दक्ष प्रजापतीचं सांत्वन केलं. तेव्हा त्यांनी असिकनीपासून आणखीन 1000 पुत्र पुन्हा उत्पन्न केले. त्यांचे नाव शबलाश्व. ते सुद्धा आपल्या पित्याची आज्ञा घेऊन प्रजापती निर्मितीच्या कार्याच्या उद्देशाने जिथे त्यांच्या थोरल्या भावांनी सिद्धी प्राप्त करून घेतली त्या नारायण सरोवरावरती तप करू लागले. पहिल्या 1000 लोकांना देवर्षी नारदांनी उपदेश केला. आता हे दुसरे 1000 जण आले. या दुसऱ्या 1000 जणांनी काही महिने केवळ पाणी, काही महिने केवळ हवा पिऊन आम्ही नमस्कारपूर्वक भगवान नारायणांचे ध्यान करतो, जे विशुद्ध चित्तास निवास करणारे असून सर्वांचे अंतर्यामी आहेत. म्हणून ओम नमो नारायणाय पुरुषाय महात्मने विशुद्ध सत्वधिष्णाय महाहंसाय धीमहि. आम्ही नमस्कारपूर्वक भगवान नारायणांचं ध्यान करतो. ते विशुद्ध चित्तात निवास करणारे असून सर्वांचे अंतर्यामी आहेत. तसंच ते सर्वव्यापक आणि परमहंस स्वरूप आहेत. या मंत्राचा जप करीत मंत्राधिपती भगवंताची त्यांनी आराधना केली. हे राजा, अशा रीतीने दक्षाचे पुत्र शबलाश्व प्रजापती निर्मितीसाठी तप करू लागले. त्यांच्याकडेही देवर्षी नारद आले. त्यांना पहिल्याप्रमाणे गूढ उपदेश केला. देवर्षी नारद म्हणाले, दक्ष प्रजापतींच्या पुत्रांनो, मी तुम्हाला जो उपदेश करतो तो नीट ऐका. बंधूंवर प्रेम करणारे तुम्ही बंधूंच्या मार्गाचेच अनुकरण करा. जो धर्म जाणणारा भाऊ आपल्या मोठ्या भावांच्या श्रेष्ठ आचरणाचे अनुकरण करतो तो पुण्यवान पुरुष परलोकात मरुद्गणांच्या बरोबर राहून आनंद उपभोगतो. राजा, अशा प्रकारे शाबलाश्वांना उपदेश करून देवर्षी नारद तिथून निघून गेले
आणि त्यांनीही आपल्या भावांच्या मार्गाचेच अनुकरण केले, कारण नारदांचे दर्शन कधीही व्यर्थ जात नाही. वृत्ती अंतर्मुख होण्याला योग्य, अत्यंत सुंदर आणि भगवत प्राप्तीसाठी अनुकूल अशा मार्गाचे ते यात्रेकरू झाले. निघून गेलेल्या रात्रींप्रमाणे ते अजूनही परत आले नाहीत. दक्ष प्रजापतीला या सुमारास पुष्कळ अपशकुन झाले. तेवढ्यात मागील वेळेप्रमाणे यावेळी सुद्धा नारदांनी आपल्या मुलांना बिघडवलं हे त्यांना कळालं. मुलं कर्तव्यच्युत झाल्याचे पाहून त्याला अत्यंत शोक झाला. त्याला नारदांचा भयंकर राग आला. देवर्षी नारदांची दक्षाची भेट झाली त्यावेळेला दक्ष उवाच. दक्ष म्हणाला, अहो असाधू साधूनां साधुलिंगेन नस्त्वया असाध्य कार्यर्भकारणां भिक्षो मार्ग प्रदर्शितः. अहो नारदा, आपण दुष्ट स्वभावाचे आहात. साधूचे सोंग घेऊन माझ्या धर्मनिष्ठ मुलांना संन्यासाचा मार्ग दाखवून का बरं वाईट कृत्य करताय? अहो अरुणय स्त्रीभिर्मुक्ताना ममी मांसीत कर्मणाम विघात श्रेय पाप लोकयोरुभयो कृतः. नारदा, अजून माझ्या पुत्रांनी ब्रह्मचर्याने ऋषी ऋण, यज्ञाने देवऋण आणि पुत्रोत्पत्तीने पितृऋण फेडलेले नाही. कर्मफलाच्या नश्वरतेबद्दलही त्यांना काही माहिती नाही. परंतु हे पाप्या, तू त्यांच्या दोन्ही लोकांच्या सुखाचा घात केलाय. तुम्ही निर्दयी आहात. तुम्ही अशा प्रकारे मुलांचा बुद्धिभेद करणारे आहात. भगवंताच्या पार्षदांमध्ये राहून त्यांच्या कीर्तीला कलंक लावत आहात. तुम्ही निर्लज्ज आहात. तुमच्याशिवाय इतर भगवत भक्त नेहमी प्राण्यांवर दया करण्यात तत्पर आहेत, परंतु तुम्ही मात्र प्राण्यांचे अहित करणारे आहात. अजात शत्रूंशीही तुम्ही वैर करताय. केवळ वैराग्यानेच स्नेहपाश तोडतो असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. कारण ज्ञानाशिवाय वैराग्याचं सोंग करणाऱ्या तुझ्या उपदेशाने कुणालाही वैराग्य प्राप्त होणार नाही. चुकीचा उपदेश का करतोय? विषयांचा अनुभव घेतल्याशिवाय माणसाला त्याचे दुःख रूपता समजणार नाही. म्हणून त्यांच्या दुःखाचा अनुभव घेतल्यानंतर आपोआप जसं वैराग्य निर्माण होतं तसं दुसऱ्याच्या सांगण्यावरून निर्माण होत नाही. आम्ही सद्गृहस्थ आहोत. आपल्या धर्मदायांचे पालन करणारे आहोत. यापूर्वीसुद्धा तुम्ही आम्हाला न आवडणारी असह्य गोष्ट केलीत. एक वेळ आम्ही ती सहन केली. तुम्ही तर आमच्या वंश परंपरा उद्ध्वस्त करणार आहात असं दिसतंय. आता आमच्याशी पुन्हा तसाच दुष्टपणा केलात. म्हणून लक्षात ठेवा, लोकांतरामध्ये भटकताना तुम्ही एका जागी कधी स्थिर राहू शकणार नाही. शुकाचार्य म्हणतात, राजा, संत शिरोमणी देवर्षी नारदांनी ठीक म्हणून दक्षाच्या शापाचा स्वीकार केला. बदला घेण्याची शक्ती असूनही दुसऱ्याने केलेला अपकार सहन करतात. यालाच साधुता म्हणतात. प्रतिजग्राह तद्वाढं नारद साधु संमतः एतावान साधुवादो हि तितिक्षेतेश्वर स्वयं. म्हणून तर म्हणलंय ना मंडळी, परांचे कार्य जे करीती तयांना संत म्हणतात. परांचे कार्य जे करीती तयांना संत म्हणतात. तयांना संत म्हणतात. तयांना संत म्हणतात. राजा, किती देवर्षी नारदांनी सांगितल्यानंतर समजावून सांगितल्या गेलं. म्हणून देवर्षी नारदांवरती चिडलेल्या दक्षाने देवर्षी नारदांना शाप दिला की तुम्ही एका ठिकाणी थांबणार आणि कायम फिरत राहताल, कायम फिरत राहताल. शुकाचार्य म्हणतात, राजा, अशा प्रकारे देवर्षी नारदांना शाप मिळाला आणि दक्ष प्रजापतीच्या 60 कन्यांचा विस्तार कशा प्रकारे झाला उद्याच्या भागामध्ये श्रवण करण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.